ठीक आहे. काय सिंपल गोष्ट आहे आणि पहिलं तर मी थँक्यू लवजी, तुम्ही ऍटलीस्ट तुम्ही कोट वाचला, तर थँक्यू व्हेरी मच फॉर युअर करेज. आणि सिंपल गोष्ट आहे, जो आजचा आपला कोट आहे, टू अचीव व्हॉट 1% ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन हॅज, याचा अर्थ फायनान्शियल फ्रीडम. यू मस्ट बी विलिंग टू डू व्हॉट ओनली 1% डेअर टू डू. जो हार्डवर्क, परसिव्हरन्स आणि हायेस्ट ऑर्डर. मनोज अरोराने याच्यामध्ये काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे, बेसिकली मोस्ट पीपल फॉलो द क्राऊड. मेजॉरिटी लोक हे क्राऊडला फॉलो करतात. दे स्पेंड रेकलेसली, कसेही पैसे खर्च करतात, त्यांच्याकडे पैशाचा हिशोबच राहत नाहीये. ते कमीत कमी सेव्ह कमी करतात. ते अवॉइड लर्निंग अबाउट मनी. ते पैसे कमवायला तर येतात, पण पैशाला कसं मॅनेज करतात त्यांना येत नाही. करेक्ट आहे. इट इज लाईक ते बाजारातून भाजी आणतात, पण ते भाजीला कसं बनवतात ते त्यांना माहित नाही. डू यू अंडरस्टँड? करेक्ट आहे. तर तुम्ही जेव्हा 30 दिवस काम करता, पण त्या पैशाला मॅनेज करायला जर तुम्हाला येत नाही, काय होणार? डू यू अंडरस्टँड? तर त्याच्यामुळे की कसं असतं की ते अवॉइड लर्निंग अबाउट मनी. पैशाचा जो सेकंड गेम आहे तो ते अवॉइड करतात. ते चेस शॉर्ट टर्म प्लेजरला करतात. शॉर्ट टर्म म्हणजे त्यांना शॉर्ट टर्म गोष्टी, की फ्रीज घेतलं की त्यांना बरं वाटतं, एखादी गोष्ट घेतली की बरं वाटतं, मग ते काय करतात, शॉर्ट टर्म प्लेजर घेतात. आणि तो शॉर्ट टर्म प्लेजर हळूहळू हळू करून ते भरपूर, कारण की दिवसभरात आपल्याकडे भरपूर शॉर्ट टर्म प्लेजर असतात. ठीक आहे. तर काय, मोस्ट पीपल फॉलो क्राऊडला करतात. ते कसेही करतात, कमीत कमी सेव्ह करतात, पण द 1% थिंक अँड ऍक्ट डिफरंटली. 1% जे लोक आहेत ते थिंक आणि ऍक्ट डिफरंटली करतात. दे लिव्ह बिलो देअर मीन्स. जसे की मी बरेच वर्ष बिंग अन इंजिनियर, माझा जो खर्च आहे ना, मी आय वॉज कंट्रोल ठेवलेला, कारण की माझा गोल वेगळा होता. डू यू अंडरस्टँड? माझा जेव्हा इन्क्रीमेंट व्हायचा 20, 25, 30% जेव्हा इन्क्रीमेंट व्हायचा, तेव्हा मी माझे एक्सपेन्स इन्क्रीमेंट करत नव्हतो, कारण की माझा गोल क्लिअर होता. ज्या लोकांकडे गोल नसतो, मी किती वेळा बोललोय, ते गोल गोल फिरत राहतात. करेक्ट आहे. त्यांना माहितीच नाही की त्यांना काय करायचं असतो. दे आर नॉट चेझिंग. ते चेजच करत नसतात. करेक्ट आहे. तर दे लिव्ह बिलो देअर मीन. म्हणजे ह्याचा अर्थ मी कॉम्प्रोमाइज करत नव्हतो. ह्याचा अर्थ मी कॉम्प्रोमाइज करत नव्हतो. इट्स ऑल अबाउट की मी जसा खर्च करत होतो तेवढाच खर्च करत होतो. डू यू अंडरस्टँड? त्यांचं ते डिले ग्रॅटिफिकेशन करतात. ग्रॅटिफिकेशन म्हणजे जे इन्स्टंट, मी जसं मगाशी बोललेलो, इन्स्टंट जे त्यांना काय ग्रॅटिफाय करतं ना, की इथे गेलंच पाहिजे, आज माझे 2 मित्र खेळायला गेले तर मला गेलंच पाहिजे. डू यू अंडरस्टँड? तर ते लर्न करतात, ते इन्व्हेस्ट करतात, ते प्लान करतात. व्हॉट 1% डू, ते पहिले लिव्ह बिलो देअर मीन्स. वॉरन बफेला फॉलो करा तुम्ही. ठीक आहे. त्यांचं लर्न करतात, इन्व्हेस्ट करतात, प्लान करतात. से नो टू डिस्ट्रॅक्शन अँड येस टू डिसिप्लिन. ते लोक डिस्ट्रॅक्शनला येस बोलतात. म्हणजे ते इझिली दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती होऊन जातात, की बाबा, फॉर एक्झाम्पल, की तुम्ही ऑलरेडी काहीतरी काम करताय, तुम्ही ऑलरेडी बुक वाचतायत, पण एखादा मित्र तुमचा आला की येस, येस लवजी तुम्ही खेळायला येताय का? लवजींकडे प्लॅनच नाही, येस मी गेलो खेळायला. दॅट मीन्स काय, ते डिसिप्लिन फॉलो नाही करत आहेत. ते पटकन इझिली दुसऱ्यांच्या कंट्रोलमध्ये निघून जात आहेत. ते डिस्ट्रॅक्ट होत आहेत बिकॉज दे आर गोललेस. डू यू अंडरस्टँड? बघा, मी सिंपल गोष्टी तुम्हाला काय बोलतोय, की दे दे से नो टू डिस्ट्रॅक्शन अँड येस टू डिसिप्लिन. बघा, फायनान्शियल फ्रीडम मित्रांनो, इट्स अ रेअर. इट्स बिकॉज इट रिक्वायर्स रेअर माइंडसेट अँड बिहेवियर. इट्स नॉट अ बिग रॉकेट सायन्स. इट रिक्वायर्स अ रेअर माइंडसेट अँड बिहेवियर. तुम्हाला जर, इफ यू वॉन्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट, यू मस्ट बी विलिंग टू डू व्हॉट ऑर्डिनरी पीपल अवॉइड. जर तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट हवे असतील, तर तुम्ही ते ऑर्डिनरी लोकांप्रमाणे वागून मिळवू शकत नाही. डू यू अंडरस्टँड? करेक्ट आहे. ते अवॉइड, जसे येस की येस. हार्डवर्क अवॉइड करतात, ते लर्निंग अवॉइड करतात, ते सॅक्रिफाईस कम्फर्ट अवॉइड करतात, ते स्टे दी कोर्स ओव्हर द लॉंग टाइम. त्यांना हे कळत नाही की बाबा, एखादी गोष्ट चाललं, इट विल टेक सम टाइम. जर तुमचे स्वप्न मोठे असतील, तर तुमचे विचार आणि तुमचे ऍक्शन सुद्धा मोठे असले पाहिजे. आय होप की तुमच्या डोक्यात इथे गेलेलं असेल. तर थँक्यू व्हेरी मच. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू एक्सप्लेन. Great. Yes. Thank you so much, Vallabh sir. More forward you. Thank you. Thank you. Thank you.